हो बसा तिथं. जीवाचे रान दिला सर्वांना, घरून जीवाचे रान दिला सर्वांना, समतेचा मानाशी भीमरावाची शान, भल्या भल्यांची झुकते मान, भल्या भल्यांची झुकते मान. विजय सारखा चमकून गेला, त्या छातीने सारा भारत हलून गेला. विजय सारखा चमकून गेला, त्या छातीने सारा भारत हलून गेला. त्याच्या प्रकाशाने सारा अंधार मिटून गेला, त्याच्या प्रकाशाने सारा अंधार मिटून गेला. देवाच्या देवाने ज्याला वाकून उजळा केला, ज्याला वाकून उजळा केला, असा एक वाघ माझा भीमराव आंबेडकर होऊन गेला. असा एक वाघ माझा भीमराव आंबेडकर होऊन गेला. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषांना, नमन अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ज्ञानसूर्य महामानव दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. अध्यक्ष महोदय, आराध्य व्यासपीठवर इथे उपस्थित समस्त बंधू भगिनींनो, सर्वांना माझा जय भीम. इथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी आज तुम्हाला बोलणार आहे. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील पूर्व या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग. असे प्रखर वक्तव्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी दलितांच्या उद्धाराकरिता आणि भारतातील वर्गाच्या मागासलेल्या प्रगतीकरिता आपले संपूर्ण जीवन वाहून दिले. ते खऱ्या अर्थाने दलितांचे उद्धारकरिता म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान क्षेत्रातील तब्बल 64 विषयावर प्रभुत्व होते. बाबासाहेबांचे जीवन आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वतःचं स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून मलाच नाही तर अख्ख्या जगाला दाखवून दिले. डोळ्यामधून कोसळणाऱ्या आसमानात उभा आहे, डोळ्यामधून कोसळणाऱ्या आसमानात उभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी स्वाभिमानाने उभी आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी स्वाभिमानाने उभी आहे. हवा वेगाने होती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. हवा वेगाने होती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. भीमने आखे खोली हर कोई इंसान बन गया, भीमने आखे खोली हर कोई इंसान बन गया, भीमने किताब खोली हर कोई विद्वान बन गया, भीमने कलम खोली और देश का संविधान बन गया, भीमने कलम खोली और देश का संविधान बन गया. एक लक्षात, पुजारी कोणाच्या हाताखाली आहे, पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे, ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे, ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे, राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे, राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे, केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे, केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे, संसद कोणाच्या हाताखाली आहे, संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे. आणि मला सांगा त्या जगाला असते त्या मूर्तीकडे जरा नीट बघा. संविधान कोणाच्या हातात आहे, संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या हातात आहे, संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या हातात आहे. दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेला, दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला. होते तुम्ही एक गरीबच, होते तुम्ही एक गरीबच, मात्र जगाचा कोई नूर होऊन गेला, मात्र जगाचा कोई नूर होऊन गेला. जग खूप रंगीत होते, तरी तुम्ही त्यांना घडवून गेलात. अजूनही काहींना कळत नाही. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तुम्ही भारताचे संविधान लिहून गेलात, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तुम्ही भारताचे संविधान लिहून गेलात. बोलू द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक घटकाचा विचार करून संविधान निर्मिती केली आहे. संविधानात प्रत्येक स्त्रियांना कायदा अधिकार दिलेला आहे. स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्या एक पाऊल पुढे आहे. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयात घरात आहेत, त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा प्रत्येकाच्या हृदयात घरात आहेत. दौलत मिली किसी को वो धनवान बन गया, दौलत मिली किसी को धनवान बन गया, ताकत मिली किसी को बलवान बन गया. मैं खुश नसीब हूँ इस जहान में कि मुझे भीम जी मिल गए. मैं इंसान बन गई, मैं इंसान बन गई. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, एक लक्षात, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला, आम्हाला बादशाह बनवून गेला. विशेष म्हणजे मला स्त्रियांच्या बाबतीत बोलायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की स्त्री
आहे आणि हे सर्व महापुरुषांनी सुद्धा सांगितले आहे. तर स्त्रियांना कशाची गरज आहे? गरज आहे संविधानाची, गरज आहे जागतिक दर्जाच्या शिक्षणाची, गरज आहे महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची. प्रत्येक स्त्रियाने दृढ संकल्प केलाच पाहिजे. माता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई या महान नायिकांनी आम्हा स्त्रियांना घडविण्यासाठी जो त्याग केला, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक स्त्रिया सामाजिक परिवर्तनाचा प्रवाह सतत चालू ठेवला पाहिजे. हो नकोस तू सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. हो नकोस तू द्रौपदी त्या पांडवाची, लोक तुला लाचार म्हणतील. हो तू जिजाऊ त्या शिवरायाची, लोक तुला राजमाता म्हणतील. हो तू सावित्री त्या ज्योतिबाची, लोक तुला क्रांतीज्योती म्हणतील. हो तू रमाई त्या भीमरावाची, लोक तुला नवकोटची माता म्हणतील. लोक तुला नवकोटची माता म्हणतील. फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. हम तो मानते हैं बाबा साहब को, क्योंकि उन्होंने हमारी जिंदगानी लिखी, क्योंकि उन्होंने हमारी जिंदगानी लिखी. शेवटी सातत्याने राष्ट्राची रजा करणारे एवढेच म्हणू इच्छिते. सर्व महापुरुषांवर प्रेम करणारी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अतिशय जीवापाड प्रेम करणारी ही वाघीण ईश्वरी संतोषराव पाटील गायके सर्वांना